हाय हॅलो नमस्कार. माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आज आहे शुक्रवार आणि आता माझा अंघोळ झालेला आहे. मी चहा प्यायला लागलो. या तुम्ही पण चहा प्यायला. आणि आज सकाळी लवकर उठलेलो आहे. आज खूप काम पण आहे आणि आज पण कोणतरी येणार आहे. ते व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच. पूर्ण व्हिडिओ बघा. मी आता सकाळचं 6 वाजलेलं आहे. मला 5:30ला अंघोळ झालं आणि 6ला म्हणजे उजेड पडलेला आहे. आता इकडं पाणी तापवत मी चहा प्यायला लागलो. पहिला चहा पितो मगच बाकीचं काम करतो. अंघोळ झाल्यावर पहिला चहा पाहिजे, मगच पुढच्या कामाला उत्साह येते. त्याला इकडं बाबांना पण चहा मग टोस्ट दिलेला आहे. ह्याने अजून झोपलेला आहे. आणि पहिला इकडे मी चुलीवर भाकरी करून घेतो. पाणी तापवून ठेवलेलं आहे त्यांच्यासाठी. आणि मी इकडं भाकरी करून घेतो पहिला. त्यांनी पण आता उठलेत. चला इकडं माझं भाकरी करून झालेलं आहे. पूर्ण भाकरी करून ठेवलेलं आहे. इकडं बघा एवढं भाकरी केलेलं आहे आणि शेवट भाकरी आहे. आणि प्लीज पूर्ण व्हिडिओ बघा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज कोण येणार आहे आणि आज रानात काय काम आहे, दिवसभर काय काय काम आहे ते सगळं शेअर केलेलं आहे. आणि आता इकडं भाकरी आवरलेलं आहे आणि आम्ही आता गावात चाललेलो आहे. गावात म्हणजे आज रेशन आणायचं आहे. आणि मी पण आमच्या गावचं देवीला पण जाणार आहे. मंदिर आहे तिथं मोठं. आज शुक्रवार आहे. तिथं रेशन घेऊन ते मंदिरला जाऊन येणार आहे. ते पण ते व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. पूर्ण व्हिडिओ बघा. आता आम्ही चाललेलो आहे आणि ह्यांनी उठून चहा पिऊन बसा म्हणून सांगितलेलं त्यांना. चहा आणि टोस्ट काहीतरी खाऊन त्यांनी बसलेलं आहे तिथं घरात. आणि इकडं मी रेशन दुकानला आलो. दुकानमध्ये तिथं बाबा थांबले. मी म्हटलं देवीला जाऊन येतो. इकडं आलेलं आहे. म्हणजे कुलूप आहे कारण आज देवीचा अभिषेक आहे म्हणून. त्यासाठी देवीची मुकुटा त्यांनी काढून ठेवलेलं आहेत. म्हणजे अभिषेक आहे म्हटलं तेल बिल घालून देवीला असं झोपवायचं असतंय त्यांनी तासभर, म्हणून ते साडी ते नेसवलेलं आहे. मग ते मुकुटा काढून ठेवलेला आहे. पूजेला अजून वेळ होतं. मी म्हटलं वेळ नाही आहे माझ्याकडं पण थांबलेलं नाही. आणि पाया पडलो आणि नारळ त्यांनी आणलं नव्हतं. 51 रुपये ठेवलो आणि परत तिकडं रेशन दुकानला आलो. रेशनमध्ये आलं तर ते रेशनला सर्व आलं नव्हतं. तिथं पण 1 तासभर बसून आम्ही रेशन घेऊन आता चाललेलं आहे. व आजूबाजू शेतातच घर असलेलं चांगलं असतंय कारण गावातलं जाऊन शेतातलं काम कवा करायचं होत नाही. त्यासाठी इकडं बघा मस्त केळीचं बाग आहे, द्राक्ष बाग आहे, नारळाचं झाड आहे आणि शेताचं घर बांधून शेड मारून असं राहिलेलं आहे. हे आहे गहू आहे. आजूबाजूच्या शेतातली भारी वाटलं मला पण. आमचं पण शेत असं होईल. आता आम्ही घरला आलेलो आहे आणि यांनी चहा पिऊन इकडं बसलेलं आहेत उन्हात. रेशन बाहेर ठेवलेलं आहे आणि आता स्वयंपाक. जाताना मी भाकरी तेवढं करून ठेवलं होतं आणि डाळ भिजत ठेवलेलं आहे. उसळ आणि आमटी करायला. मग टोमॅटोचं नव्हतं भाजी करायला. टोमॅटोची भाजी काय होत नाही. म्हणून म्हटलं रानात जाऊन छोटे छोटे टोमॅटो असते ते आणूया म्हटलं. मी आणि त्यांनी जाऊन टोमॅटो घ्यायला लागलो. बघा छोटे छोटे तेवढं हे छोटं टोमॅटो कसं लय आंबट असते आणि ते 2-2 टाकलं तर बी आमटीला बास होते ते. त्याला इकडे 4-5 टोमॅटो घेतलं. बास झाला एवढं. तर जाऊन पटकन स्वयंपाक करून झालेला आहे आणि मी आणि त्यांनी इकडे जेवायला लागलो आहे. बाबा तिथं ट्रॅक्टर आलेला आहे. त्यांनी अजून आलेलं नाही जेवायला आणि वेळ झालं होतं. आम्ही जेवून घेतलं. 12 वाजलेलं आहे आणि माझं पण अजून धुणं भांडी सगळं काम आवरायचं आहे. येऊन स्वयंपाक झालं आणि आम्ही जेवायला लागलो. इकडं आमटी, उसळ, भात, भाकरी सगळं आवरलं. इकडं जेवून बाहेर आलेलो आहे. ट्रॅक्टर पण आलेला आहे. इकडं बघा ह्यांनी पण गोळ्या त्यांनी घेऊन बसलेल्या आहेत. इकडं ट्रॅक्टर आलेला आहे. सरी सोडायला लागल्यात. म्हणजे 2 दिवसात ऊस लावायचं सुरुवात होते. आणि आता वाजले 1-1:30 वाजलेला आहे. माझं धुणं भांडी पण आहे. ते पण करायचं आहे. इकडं भांडी ठेवलेलं आहे. पहिलं धुणं भांडी करून घेतो. आणि अजून कामं भरपूर आहेत. आणि इकडं बघा ट्रॅक्टरच्या चाकीत काय घावलेलं आहे. साप आहे छोटासा. ते चाकीच घावलेलं आहे. ते मेलेलं आहे म्हणून ते ड्रायव्हरनं काढून टाकलं. ते त्यांना पण दिसलं नाही. ते रानात काय असतंय ते.
चला, सगळं काम आवरलेलं आहे. भांडी घासून बाहेर ठेवलेलं आहे, धुणं पण टाकलं आणि आता सारवायचं आहे. आता काल शेण आणून ठेवलं होतं सारवायला, काल पण झालेलं नाही. आता सारवून घेतो. आता वाजले 2 वाजलेलं आहे. सारवून घेतो. पाणी पहिलं मारून घेतलं आणि त्यावर आता शेणाचं पाणी करून घेतलेलं आहे. आणि इकडे एक कुत्रा आलेला आहे. त्या कुत्र्याला ह्याने भाकरी टाका लागल्यात. ते आणलं तर बी जाईना. एक भाकरी टाकतो म्हणून त्यांनी टाका लागल्यात. ह्यांना बघून ते पळा लागले आणि ह्याने टाकून इकडे पुढं आल्यावर ते भाकरी घेऊन गेलं ते कुत्रं. आता शेवट झालेलं आहे. ट्रॅक्टरचं सरी सोडायचं. सरी सोडलेलं आहे. मग ते आता शेवटला आलेलं आहे. झालं ते. ह्याचं पण पैसे तासावरच असतंय. आणि इकडं मी सारवा लागलो आहे. अर्धा झालेला आहे. मी 2-3 व्हिडिओ टाकलेला आहे सारवलेला. आठवड्यातून एकदा नाहीतर 15 दिवसांनी एकदा सारवायलाच पाहिजे. सारवल्यावर किती भारी दिसते आणि 2-3 दिवस झाल्यावर ते सगळे हे झाल्यावर कवा सारवायला असं होतंय ते. पूर्ण झालेलं आहे आता सारवून. बघा किती मस्त दिसते. परवा दिवशी आतलं सारवलेलं आहे आणि इकडं बघा पूर्ण सरी सोडलेलं आहे. आणि आता ह्यावर ऊस लावायचा आहे. पूर्ण रान मस्त दिसायला लागल्यात. असा रेषा मारल्यावानी झालेला आहे. आणि इकडं पाहुणे आलेले आहेत. आज कोण आले म्हणजे आई आलेले आहेत आणि माझा पोरगा सम्राट आणि नंदचं पोरगा आकाश आणि ते नंदचं मिस्टर आहे दादा, त्यांनी पण आलेलं आहेत. केवढं पसारा आणलेला आहे ते बघा. भाजी आणि एका महिन्याचं बाजार ते पण सगळं आणलेलं आहे. इकडं बघा भाजी ते आणले होते ते सगळं व्यवस्थित काढून ठेवलं मी इकडं. येऊन त्यांना जरा जेवायला वाढलं. सगळे जेवलो आम्ही. आणि इकडं किराणमालाचं बघा डाळ ते आणलेलं आहे. पोहे, साखर आणि भाजी, सर्व काही मसाला मला काय लागतं ते सगळं आणलेलं आहे. तेच इकडे मी काढून ठेवायला लागलो आहे. हे बघा निरमा साबण पण पाठवलेला आहे. त्यांनी पण मला मदत करत होतीत काढून ठेवायला. चला, आता वेळ झालेला आहे. ते सगळं काढून ठेवायचं म्हणजे वेळ 7 वाजलेला आहे. बघा असं पसारा सगळं काढून ठेवलेला आहे. आणि बाहेरचं पण जरा वाळलेलं आहे. सगळे इथं बोलत बसलेले आहेत. आई भाजी निवडा लागल्यात आणि आज मस्त मुळ्याची भाजी करणार आहे आणि ते निवडून द्यायला लागल्यात. इकडं मुळा स्वच्छ धुवून घेतलं ते आणि तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं. इकडं मी बाहेर स्वयंपाक करायला लागलो. बाहेर आई ह्यांनी बसलेलं आहे चुलीसमोर आणि बाबा आणि दादा पोरं इकडं बसलेलं आहेत. बाहेर पूर्ण अंधार आहे. तिकडं बसलेलं आहेत त्यांनी पण. बाबा आणि दादा बसलेले आहेत तिकडं आणि मी इकडं मस्त स्वयंपाक करायला लागलो बाहेर. मुळाची भाजी करायला लागलो. मुळा व्यवस्थित भाजून घेतलं. कांदा टोमॅटो टाकलं आणि चटणी मीठ टाकलं आणि तेलामध्ये व्यवस्थित भाजून घेतलं. मुळा टाकलेला आहे आणि शेंगदाण्याचं कूट सर्व टाकलेलं आहे. चवीनुसार मीठ पण जरा टाकले. आणि त्यात मुळा कसं जास्त कवळं असल्यास पाणी जास्त घालायला लागत नाही. जरासं हे नव्हतं म्हणून झाकून स्वयंपाक झालं. आता इकडे जेवायला बसलेलं सगळं जेवायला बसलेलं. या जेवायला तुम्ही पण. आणि व्हिडिओ इथंच थांबवतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.